विद्यार्थी मित्र, आपण दलित साहित्याच्या स्वरूपाची चर्चा करतो आहोत. मागच्या तासामध्ये आपण दलित साहित्याच्या स्वरूपाची चर्चा करताना दलित साहित्याचं ऊर्जा केंद्र हे फुले आंबेडकरी विचार कसा आहे किंवा या साहित्याच्या प्रेरणा फुले आंबेडकरी विचारात कसे आहेत आणि हे साहित्य कसं फुले आंबेडकरी विचारांना पुढे नेण्याचं काम करते याच्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. मित्र हो, दलित साहित्य परिवर्तनवादी आहे आणि ते जुनी जी इथली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला नाकारत असतानाच नव्या व्यवस्थेच्या उभारणीचं कसं स्वप्न पाहते त्याविषयीच आपण विचार केलेला आहे. दलित साहित्य हे केवळ दलित साहित्य परिवर्तन गृहीत धरते किंवा परिवर्तनाची भूमिका मांडते. याचा अर्थ केवळ जुनं उद्ध्वस्त करू पाहते असं नाही, तर दलित साहित्य नवनिर्माणाचं स्वप्न उरी बाळगते. ही खूप गोष्ट महत्वाची आहे आणि या नव्या समाज रचनेमध्ये माणूस महत्वाचा मानते, माणसाचं हित महत्वाचं मानते. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अशा पद्धतीचं आपण विचार मागच्या तासामध्ये करत होतो. मित्र हो, दलित साहित्याचा आणखी एक विशेष आपण लक्षात घेतलं पाहिजे दलित साहित्याच्या स्वरूपाचा विचार करताना, ते म्हणजे दलित साहित्य हे गतकालीन जीवनातल्या दुःखाची, दारिद्र्याची आणि इथल्या सामाजिक व्यवस्थेच्या वास्तवाची मांडणी करते. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मित्र हो, आपल्याकडे गेल्या कित्येक वर्षापासूनचा इतिहास तपासला तर असं लक्षात येते की गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्याकडे एकीकडे पहा की धर्माच्या आधारानं समाजाची रचना करणारं एक तत्वज्ञान मांडलं गेलं. आता त्या अज्ञानावर आधारलेलं होतं, स्वार्थमूलक होतं. हे सगळं खरं आहे. अलौकिकांचं एक काल्पनिक जग वगैरे निर्माण केलं गेलं आणि लोकांचं जीवन नियंत्रित केलं गेलं. मित्र, याच्यातलं सगळ्यात दुर्दैवाचं हे की अशी जी ही मनुष्य विघातक व्यवस्था होती, अशी जी भेदाभेदावर उभी राहिलेली व्यवस्था होती, ज्या व्यवस्थेच्या मांडणीसाठी काही फार शहाणपण वगैरे नव्हतं, तर अज्ञानावरच उभी होती नाही सगळी व्यवस्था. म्हणजे स्वर्ग नरकाच्या कल्पना असेल, ईश्वराच्या अवताराच्या कल्पना असतील, पूर्वजन्माच्या पुनर्जन्माच्या कल्पना असतील, युग कल्पना असतील किंवा 84 लक्ष योनीच्या वगैरे कल्पना असतील, ह्या कल्पनेला काही फार विवेकाचा आधार नव्हता. ह्या अज्ञानावर उभे आहेत. पण मित्र हो, दुर्दैवाचा भाग हा की अज्ञानावर उभी असणारी ही व्यवस्था, हे तत्वज्ञान आणि मनुष्यविघातक असणारे तत्वज्ञान, या सगळ्याचं कौतुक केलं गेलं. म्हणजे त्याच्यातलं खरं जे रूप आहे ते रूप लक्षात घेण्याच्या ऐवजी, त्याची चर्चा करण्याच्या ऐवजी, याच्यातलं सत्य इंगित काय ते मांडण्याच्या ऐवजी या सगळ्याचं कौतुक करायचं. आणि हे सगळं म्हणजेच खरं, हे सगळं म्हणजेच फार चांगलं आहे. किंबहुना भारतीय संस्कृतीचं हे श्रेष्ठपण आहे किंवा भारतीय संस्कृती ही असं तत्वज्ञान मांडणारी भारतीय संस्कृती म्हणजे जागतिक पातळीवर फार मोठं योगदान नोंदवणारे किंवा जगाला हे असं काहीतरी तत्वज्ञान देणारी वगैरे अशा पद्धतीची मांडणी झाली. म्हणजे आपण काय केलं, आपण अज्ञानाचाही गौरव करत आलोत. म्हणजे एकीकडे हे अज्ञान असणार, हे अशा पद्धतीचं काहीतरी खोटं सांगत राहायचं आणि पुन्हा त्याचा गौरव करत राहायचं. गौरव करत राहणे ही खूप मोठी चूक होती मित्र. आपण नेहमी लबाड बोलत आलो आणि लबाडाचं कौतुक करत आलो. सत्य शोधणं, सत्य सांगणं, ह्या गोष्टीच आपण टाळत आलोत. हे फार वाईट आहे मित्र. मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो आहे की दलित साहित्यानं पहिल्यांदा अशा ह्या सगळ्या तुमच्या परंपरेतलं आणि वर्तमान काळातल्या व्यवस्थेतलं सत्य अधोरेखित करण्याचं काम केलेलं आहे. ही गोष्ट महत्वाची आहे, आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे की बाबा रे, तुम्ही या ज्या व्यवस्थेचं समर्थन करता, व्यवस्थेचं कौतुक करता, ती व्यवस्था कौतुक करण्याच्या लायकीची नाही, हे दलित साहित्यानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की इथे जी धर्मग्रंथ लिहिली गेलेली आहेत ते धर्मग्रंथ आदर मानावा अशा पद्धतीचे नाहीत. धर्मग्रंथातलं तत्वज्ञान आदर मानावा अशा पद्धतीचं नाही. आणि ज्या इथल्या धर्मपंडितांनी या धर्मग्रंथाची निर्मिती केली त्यांच्याविषयी आदर बाळगावा असंही काही नाही, अशी एक मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आणि ती खरी आहे.
मित्र हो, दलित साहित्याने इथलं हे जे गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेलं असं जे हे मनुष्य विघातक तत्वज्ञान आणि अज्ञानावर उभं असणारं, स्वार्थावर उभं असणारं जे तत्वज्ञान होतं त्याचं सत्य अधोरेखित केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली, हे उगीच नाही जाळली, तर हे किती घातक आहे आणि हे किती वाईट आहे आणि विशेषतः अज्ञानमूलक आहे हे जगाला सांगण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी ती जाळली. मित्र हो, अशा पद्धतीनं आपल्या व्यवस्थेतलं, आपल्या परंपरेतलं असं जे हे अज्ञान आहे हे सांगण्याचं काम दलित साहित्याच्या पूर्वी फार कोणी केलं नाही. तसं चार्वाकाने प्रयत्न केला की आत्मा वगैरे कसं थोतांड आहे वगैरे सांगण्याचा, पण त्याच्याकडे फार काही लोकांनी लक्ष दिलं नाही. किंबहुना या वैदिक व्यवस्थेनं चार्वाकाचा जो विचार आहे तो विचार दुबळा करण्याचंच काम केलं. दुसरं म्हणजे नंतरच्याही काळामध्ये ज्यांनी वैदिक व्यवस्थेतलं अज्ञान उघडं पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना वैदिक व्यवस्थेनं दुबळं करण्याचा किंवा संपवून टाकण्याचा प्रयत्न केला. हा आपला इतिहास, असाच आपला इतिहास आहे. इतिहासाने ह्या गोष्टी नोंदवलेल्या आहेत. मग बसवेश्वर वगैरे कोणी असो, त्या सगळ्यांना अगदी अलीकडच्या काळापर्यंत पाहणं, कॉम्रेड गोविंद पानसरेंना सुद्धा संपून टाकण्याचा घाट म्हणजे प्रयत्न झाला किंवा त्यांची हत्या झाली, त्यांचा खून करण्यात आला. हे अगदी अलीकडच्या काळापर्यंतचा आपला इतिहास आहे. मित्र हो, दलित साहित्याचं वेगळेपण असं की दलित साहित्याने हे सगळं जे अज्ञान आहे, ही जी मनुष्य विघातक व्यवस्था आहे, त्या सगळ्या मनुष्य विघातक व्यवस्थेला उघडं पाडण्याचा प्रयत्न केला, उघडं पाडलं, त्याचं खरं रूप अधोरेखित केलं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे करत असताना दलित साहित्याने वर्तमान काळामध्ये म्हणजे ते ज्या काळामध्ये जगत होते त्या काळातलं सामाजिक वास्तव काय आहे तेही खूप प्रभावीपणे अधोरेखित केलं आहे आणि कुठल्याही पद्धतीचं लपावून न ठेवता खरं तर आपल्या जीवनाविषयी, आपल्या जगण्याच्या वाट्याला जे सत्य आलेलं आहे ते सत्य मांडताना ते आपल्या जगण्यासाठी फार सन्मानकारक नव्हतं. हे सांगायचं कसं, हा प्रश्न असू शकतो ना, पण दलित साहित्याने ते नोंदवलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही दलितांची आत्मकथनं वाचा, मग तुम्हाला कळेल. जे जगणं त्यांच्यासाठी सन्मानाचं नव्हतं ते जगणं त्यांनी कुठलीही भाडभीड न ठेवता ते जगणं अधोरेखित केलंय, ते जगणं मांडलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण पहा की इथल्या गावगाडा व्यवस्थेचं वगैरे कौतुक करत असतो. गावगाडा व्यवस्था वगैरे किती चांगले आहे सगळं सांगत असतो आपण. आता अलीकडे काही माणसं आहेत आणखी त्या गावगाडा व्यवस्थेचं कौतुक करणारे, त्या गावगाडा व्यवस्थेचं समर्थन करणारे. ठीक आहे, त्या गावगाडा व्यवस्थेनं त्यांचा सन्मान जपला असेल, त्यांचं हित काही जपलं असेल, त्या गावगाडा व्यवस्थेत त्यांचं हित असेल वगैरे, आणि म्हणून त्यांना ते गावगाडा व्यवस्था मागे पडल्याचं काही दुःख वगैरे होत असेल. पण मित्र, गावगाडा व्यवस्था माणसाचा सन्मान बाळगणारी नव्हती, आपण लक्षात घ्यायला पाहिजे ना. कारण गावगाडा व्यवस्था ज्या अधिष्ठानावर उभी होती ते अधिष्ठान कुठलं होतं? ते अधिष्ठान होतं इथे जी मनुस्मृती सांगत होती, मनुस्मृतीचं जात व्यवस्थेचं जे तत्वज्ञान होतं किंवा भेदाभेदाचं जे तत्वज्ञान होतं, त्या भेदाभेदाच्या तत्वज्ञानाच्या अधिष्ठानावर गावगाडा व्यवस्था उभी आहे हे आपण लक्षात न घेता गावगाडा व्यवस्थेचं कौतुक करत असतो. म्हणजे गावगाडा व्यवस्थेचं कौतुक करताना बरं याच्यामध्ये गुंतागुंत अशी किंवा विसंगती अशी की त्यातले काही माणसं ब्राह्मणी व्यवस्थेला नाकारतात, ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका करतात आणि ब्राह्मणी व्यवस्थेचंच अधिष्ठान किंवा ब्राह्मणी व्यवस्थेचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यावरच उभी असणारी गावगाडा व्यवस्था त्याचं मात्र कौतुक करतात. ही परस्पर विसंगती आहे मित्र. गावगाडा व्यवस्था त्याच्यातही काही चांगलं असेल, काही पाटलं, काही जे सत्ताधारी किंवा गावाचं नियंत्रण करणारी काही माणसं जी होती ती काही चांगली असतील, परंतु एकूणात गावगाडा व्यवस्था ही काही फार चांगली नव्हती. आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा या गावगाडा व्यवस्थेचं म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेचं, वैदिक व्यवस्थेचं, वैदिक तत्वज्ञानाचं खरं रूप लोकांना दाखवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते सगळ्यांनीच केलं आहे. दलित साहित्याने ते केलेलं आहे. त्याच्याविषयी फार चर्चा आता नको, कारण ते माहीतच आहे तुम्हाला. पण मित्र हो, हे करत असताना, कारण आता आपण ज्या कविता पाहिल्या त्याच्यामध्ये ते त्याच्यातून त्या गोष्टी आलेल्याच आहेत की हे जुनाट वाडा आहे आणि तो पाडला पाहिजे असं जेव्हा आपण अमरशेख वगैरे म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ तोच आहे. मित्र हो, त्याचबरोबर यांनी गावगाडा व्यवस्थेचे रूप उघड केलं आणि ते दलित आत्मकथनातून, दलित कथेतून, दलित कवितेतून आलेलं आहे. पहा, तुमच्यापुढे 1-2 उदाहरणं ठेवतो म्हणजे तुम्हाला सहज कळेल की तुम्ही जर
बेबी कांबळेंचं जीण आमूचं हे आत्मकथन वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की गावगाडा व्यवस्था नक्की काय होती. त्या गावगाडा व्यवस्थेमध्ये मित्र हो, इथला जो दलित समाज होता त्या दलित समाजाला उष्ट खरकट खायला भाग पाडलेलं होतं आणि त्यांना खावं लागायचं. ते जनावरं ओढून टाकत, मेलेली जनावरं आणि मेलेली नासलेली जनावरं खायला त्यांना भाग पाडलं जायचं. ते म्हणजे किती विचित्र होतं हे जिनामूचं सारखं पुस्तक वाचल्याच्या नंतर कळतं. म्हणजे शेकडो माणसं जेवण करतात आणि शेकडो माणसाच्या पात्रावरचं उष्ट पुन्हा एखाद्या टोपल्यात एकत्र जमवायचं, म्हणजे शेकडो माणसाचं उष्ट एकत्र करायचं आणि ते उष्ट केलं पुन्हा एकत्र करून मग चावडीवर नेऊन ते महाराणा वाटायचं किंवा महाराणी वाटून घ्यायचं. किती भयंकर गोष्ट आहे. पण हे कालच्या व्यवस्थेतलं जगणं होतं. म्हणजे पहा, गावगाडा व्यवस्थेमध्ये चावडीवरचा जो पाटील असायचा तो महाराणांना किती भयंकर वागणूक द्यायचा हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे जाती व्यवस्था नक्की काय होती या गावगाडा व्यवस्थेमध्ये त्याचं चित्रण आलेलं आहे. म्हणजे हे जे महार समाजातल्या महार जातीतल्या स्त्रिया असत, ह्या जेव्हा मोळी वगैरे विकायला नेत गावामध्ये, तेव्हा त्या मोळीला यांच्या अंगावरचा एखादा कपड्याचा तुकडा असू नये किंवा यांचे एखादा केस असू नये म्हणून एक एक लाकूड सवर्ण तपासून घेत असत. आता तुम्हाला हास्यास्पद वाटेल पण तपासून घेत असत, कारण त्या लाकडाला राहिला तर पुन्हा तो विटाळ होऊ नये ना. म्हणजे इतकी विचित्र परिस्थिती, इतकं अज्ञान हे गावगाडा व्यवस्था. म्हणजे पहा काय होतं ते गावगाडा व्यवस्थेमध्ये. महाराणांना अधिकार असायचा म्हणजे काय असायचं, ते खुळखुळ्याची काठी दिलेली असायची आणि खुळखुळ्याची काठी घेऊन हा महार माणूस रात्रीच्या वेळेला गावामध्ये शिळे तुकडे मागायचा. आता ही गावगाडा व्यवस्था, या गावगाडा व्यवस्थेचं तुम्ही समर्थन करणार आहात का? आणि मग या महाराणी काय केलं पाहिजे? गावाचं रक्षण केलं पाहिजे. गावातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी ज्या पोहोचत करायचे दुसऱ्या म्हणजे महसूल खात्यामध्ये पुढच्या अधिकाऱ्यापर्यंत ते केलं पाहिजे. गावामध्ये कोणी महसूल खात्याचा कर्मचारी वगैरे आला तर त्याच्या घोड्याला खरारा केलं पाहिजे किंवा त्याची व्यवस्था केली पाहिजे. अशी गावगाडा व्यवस्था. म्हणजे महाराणी वगैरे उघडं नागडं राहिलं पाहिजे पण सेवा मात्र सगळ्यांची केली पाहिजे. अशा पद्धतीची ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं चित्रण मित्र हो या दलित आत्मकथनामध्ये किंवा दलित कथांमध्ये वगैरे आलंय. म्हणजे गावामध्ये पहा, घर कसं बांधायचं कोणी ठरलेलं गावगाडा व्यवस्थेमध्ये. म्हणजे मजल्याचं घर महाराणी बांधायचंच नाही आणि मजल्याचं घर जर महाराणी बांधलं तर मग ते घर त्या घरामध्ये महार जायला राहण्याच्या पूर्वीच जाळून टाकणार पाटलं, कारण पाटलांना ते नाही ना शोभणार. कारण पाटला 2 मजल्याचं घर फक्त पाटलाचं असलं पाहिजे, महाराजांचं नसायलाच पाहिजे ना. कारण त्याच्याकडे पैसा जरी असला तरी त्याला अधिकारच नाही ना, कारण गावगाडा व्यवस्था. गावगाडा व्यवस्थेमध्ये कुठल्या जातीचं स्थान काय हे ठरलेलं ना, अशी गावगाडा व्यवस्था. मित्र, प्र. सोनकांबळे मराठवाड्यातले लेखक, मराठवाड्यामध्ये चेहरा नावाचं गाव आहे, त्या गावातले हे व्यक्ती. नंतरच्या काळामध्ये ते औरंगाबादला गेले, शिकले, प्राध्यापक झाले. पण प्राध्यापक झालेला हा माणूस जेव्हा गावामध्ये येतो तेव्हा या माणसाला कशी वागणूक दिली जाते? गावगाडा व्यवस्था ना. तर या माणसाला घरामध्ये वापरणाऱ्या कपातून चहा दिला जात नाही कारण हा जातीनं महार आहे, ही कल्पना एवढी दृढ, कारण गावगाडा व्यवस्थेने ते पक्की केलेली ना. म्हणून याला वेगळ्या कपात चहा दिला जातो. जो प्राध्यापक माणूस म्हणजे जो यांच्या मुलांना शिकू शकतो, यांना शिकू शकतो, ती माणसं यांना वेगळ्या कपातून चहा देणार आणि त्याचं समर्थन, कारण गावगाडा व्यवस्था ना. मित्र, अशा पद्धतीची व्यवस्था. हा माणूस जेव्हा गावाकडे येतो तेव्हा पहा की या माणसाने एक नदी आहे, नदीचं पाणी पिलेलं आहे की ज्या नदीवर इथल्या लोकांच्या गायी बैल पाणी पितात. लोकांची कल्पना काय, या नदीचं किंवा या नाल्याचं पाणी या माणसानं पिलं म्हणजे पाणी बाटलं. आता पाणी बाटलं, यांना तर पियायचंच नाही, यांच्या गायी बैलांना पियायचं पाणी बाटलं, ही कल्पना. म्हणजे यांच्या म्हशीपेक्षा, यांच्या गायीपेक्षा, यांच्या बैलांपेक्षा महार जाती जन्मलेला माणूस हीन मानण्याची ही प्रवृत्ती, ही मानसिकता, अशी मानसिकता कुठे नांदत होती? गावगाडा व्यवस्थेमध्ये नांदत होती. या माणसाला म्हणजे प्र. सोनकांबळेला रांजणात पडून सडलेल्या कुत्र्याचं पिलू काढायला भाग पाडलं जातं. कशासाठी? कोरभर भाकरीसाठी त्याला काढून गावाच्या बाहेर ओढून टाकायला लावलं जातं. मित्र हो, थोडं लक्षात घ्या तुम्ही गावगाडा व्यवस्था काय भयानक आहे. गावगाडा व्यवस्थेचं वास्तव, गावगाडा व्यवस्था काय आहे हे पुस्तकातून तर आलेलंच आहे आणि काही लोक समर्थनही करतात. पण मित्र हो,
माझ्या पिढीला गावगाडा व्यवस्था नक्की काय आहे माहीत आहे आणि माझ्या पिढीच्या अगोदरची जी पिढी आहे त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने माहीत आहे. यांना गावगाडा व्यवस्थेमध्ये एकत्र पंक्ती वगैरे बसत नसत. त्या पंक्ती सवर्ण पहिले जेवून निघत असत आणि उरलेलं असेल तर दलितांना वाढलं जायचं आणि दलितांची पंगत स्वतंत्र असायची. अगदी अलीकडच्या काळापर्यंत दलित आणि सवर्णांची पंगत एकत्र बसत नसे. हे गावगाडा व्यवस्थेचं वास्तव आहे. याच्याविषयी जर कोणाला शंका असेल तर त्यांनी नीट खेड्यामध्ये जावं. ज्यांचं वय आज 70-80 वर्षांच्या पुढे आहे त्यांना नीट विचारावं, त्याच्याकडून समजून घ्यावं की गावगाडा व्यवस्था नक्की होती काय. मित्र, गावगाडा व्यवस्था फार भयानक होती. इथे माणसंच माणसाचा दुस्वास करत, माणसंच माणसाला दूर लोटत. म्हणजे पहा, ही माणसं जनावरापेक्षा सुद्धा या दलितांना कमी लेखत, दलितांना दूर लोटत, असं हे वास्तव आहे. तेव्हा ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे, आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. मित्र हो, अशा ह्या गावगाडा व्यवस्थेचं जे वास्तव आहे ते वास्तव दलित साहित्यानं अधोरेखित केलेलं आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे दलित साहित्य एकीकडे इथल्या व्यवस्थेचं अज्ञान, इथल्या व्यवस्थेचं मनुष्य विघातक रूप अधोरेखित करते, त्याचबरोबर त्या व्यवस्थेचे वर्तमान काळातले जे रूप आहेत किंवा वर्तमान काळातलं जे नांदणं आहे गावगाडा व्यवस्थेच्या वगैरे स्वरूपामध्ये, ते नांदणं किंवा ते असणं सुद्धा अधोरेखित करते. मित्र हो, दलित साहित्याच्या बद्दल विचार करताना हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की दलित साहित्यच खऱ्या अर्थानं इथलं वास्तव मांडते. आपण पहा, ग्रामीण साहित्यिकांची भूमिका अशी आहे की ग्रामीण साहित्याने ग्रामीण जीवनाचं वास्तव मांडलेलं अशी त्यांची भूमिका आहे. पण मित्र हो, ग्रामीण साहित्यानं त्यांच्या सोयीचं ग्रामीण वास्तव मांडलेलं आहे. ग्रामीण साहित्यिकाने जे त्यांच्या गैरसोयीचं आहे ते ग्रामीण जीवन मांडलेलं नाही, जे नीटपणे मांडायला पाहिजे तसं. पण दलित साहित्यानं मात्र ग्रामीण जीवनाचं खरं वास्तव मांडलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर ते जीवन वास्तव त्यांच्या आत्मसन्मानाचं नाही आहे, ते त्यांच्यासाठी सांगावं कसं असं वाटावं अशा पद्धतीचं आहे ते. पण तेही वास्तव त्यांनी कुठलीही भीडभाड न ठेवता नोंदवलेलं आहे. मित्र हो, उद्या जर आपल्याला ग्रामीण जीवनाचा इतिहास नीट समजून घ्यायचा असेल, नीट ग्रामीण जीवन समजून घ्यायचं असेल तर केवळ ग्रामीण साहित्य वाचून चालणार नाही, तर जे ग्रामीण साहित्यातही आलं नाही ते वास्तव दलित साहित्यामध्ये आलेलं आहे. म्हणून दलित साहित्य हे एक महत्वाचा दस्तऐवज आहे कालचं ग्रामीण जीवन समजून घेण्यासाठी. उद्या जेव्हा आपण इथल्या सामाजिक जीवनाचा इतिहास लिहू ना, तेव्हा सामाजिक जीवनाचा इतिहास लिहिताना आपल्याला हे दलित साहित्य साधनांच्या रूपात उपयोगी पडेल. हा फार इतिहास लेखनाचा महत्वाचा दस्तऐवज आहे, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. मित्र हो, आणखी एक म्हणजे दलित साहित्याने संघर्षाचा संदेश दिलेला आहे की बाबा रे, तुम्हाला संघर्ष करावा लागेल, संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही. आणि खरं तर फुलेंनी तेच सांगितलेलं होतं की तुम्ही संघर्ष करा, संघर्ष करण्याशिवाय काही मिळणार नाही. आंबेडकरांनी तेच सांगितलेलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही जी त्यांची भूमिका आहे ती भूमिका रास्त आणि अगदी स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये कुठलीही संदिग्धता नाही. ते स्पष्टपणे असं म्हणत की स्वातंत्र्य आणि सन्मान याचना करून मिळत नसते. याचना करून सन्मान कसा मिळेल आणि याचना करून स्वातंत्र्य कसं मिळेल आणि स्वातंत्र्य असल्याशिवाय सन्मान कसं असेल. आता स्वातंत्र्य, सन्मान या गोष्टी याचना करून मिळत नसतात. मग काय करायचं आहे? संघर्ष करावाच लागतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही भूमिकाच मुळात अशी म्हणजे संघर्ष करायला सांगणारी होती. मित्र, हा संघर्षाचा जो संदेश आहे, संघर्ष अपरिहार्य आहे, हे जे सूत्र आहे हे सूत्र दलित साहित्याने मांडलेलं आहे. कथा कादंबऱ्यांमध्ये हे सूत्र आलेलं आहे आणि संघर्ष टाळता येत नाही अशा पद्धतीचं जे म्हणणं आहे ते आलेलं आहे. आणि सगळ्याच रचनेतून कथा असतील, कादंबरी असतील, नाटकं असतील, सगळ्या याच्यामधून हे सूत्र आलेलं आहे. मित्र, किसन फागुजी बनसोड नावांच्या व्यक्तींची कवींची एक कविता आहे. ती कविता पहा. ती कविता पाहिल्याच्या नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की संघर्ष अटळ आहे हे सूत्र हे कसे मांडत होते. पहा,
नाही लढल्याविन मुक्ती नावांची त्यांची कविता आहे. त्या असं म्हणतात, महाराशी अंती नाही लढल्याविन मुक्ती, ठोकून या टाळ मृदंग नित्य रमणे भजनी दंग, हा उपाय नाही चांग शूरवीरा प्रती नाही. पहा सूत्र हे की बाबा रे, तुम्हाला जर सन्मानानं जगायचं असेल तर लढल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही, लढल्याशिवाय पर्याय नाही. हे किसन फागुजी बनसोड यांचं म्हणणं. की आता इथे जे ठोकुनी टाळ मृदंग नित्य रमणे भजनी दंग, याचा असाही अर्थ आपल्याला लावता येते की अशा भक्तीत रमल्यानं तुम्हाला मान मिळणार नाही. आणि कदाचित त्यांच्या डोक्यात ही कल्पना असावी की इथे चोखामेळासारखे संत म्हणून खूप मोठे संत म्हणून त्यांचा मान होता, संत म्हणून त्यांचं श्रेष्ठपण गायलं गेलंय, सगळं ठीक आहे. पण चोखामेळांचं महार असणं कधीही माणसांनी दुर्लक्षित केलं नाही किंवा महार असणं नाकारून त्यांना जवळ या व्यवस्थेनं केलं नाही. हे सत्य आहे. म्हणजे एकीकडे सांप्रदायिक तत्वज्ञान म्हणून समतेचं तत्वज्ञान मांडलं गेलं, पण चोखामेळांची जात नाकारून चोखामेळाला मग जवळ केलं गेलं का? तर नाही. हे आपल्याला दिसतं ना. म्हणजे चोखामेळांचं आजचं असणं सुद्धा बघा ना तुम्ही, मंदिरात महाद्वाराच्या बाहेरच आहे. महाद्वारात कुठे स्थान आहे? चोखामेळाला एकतर मारलं गेलं, त्याचा खून केला गेला आणि त्यांचं स्थानही महाद्वाराच्या बाहेरच आहे. आजही वारकरी संप्रदायाने त्याच्यावर एखादं महाद्वार किंवा त्याच्यावर एखादं मंदिर उभं नाही केलं, महाद्वाराच्या पायरीलाच त्यांचं स्थान राहून गेलं ना. हे एक सूत्र. आणि दुसरं म्हणजे आता ईश्वराकडे याचना करून तुम्हाला काही मिळणार नाही, ना सन्मान मिळणार, ना स्वातंत्र्य मिळणार, ना तुमचा आदर कोणी करणार आहे. तर तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, स्वातंत्र्य मिळवायचं असेल, सन्मानानं माणूस म्हणून जगावयाचं असेल, तर तुम्हाला संघर्ष अपरिहार्य आहे. अशा पद्धतीचं एक सूत्र दलित साहित्यानं मांडलेलं आहे. ती कविता याचाच भाग आहे. शिवराज्य स्थापावयाचे वेळी करीत बसले कोण अंघोळी, कुणी गाजविल्या समशेरी रणांगणावरती. आणि पुढे ते म्हणतात की नाही लढल्याविन मुक्ती. म्हणजे तुम्हाला आता हे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं आहे की त्यांना जर स्वराज्य स्थापन करावयाचं आहे तर पावित्र्याच्या कल्पना हे करून म्हणजे देव देईल अशा पद्धतीचं नाही, किंवा तेव्हा आंघोळी करत बसलेले नाहीत, किंवा सांगायचं हे की ते तलवारी गाजूनच संघर्ष करूनच लढाई करूनच मिळवलेलं आहे आणि तसंच ते मिळवावं लागतं. मागेही इतिहासामध्ये महाराणी म्हणजे त्यांचं जे शौर्य आहे ते शौर्य दाखवून दिलेलं आहे. ते पराक्रमीच आहे, त्यांनी पराक्रम दाखवलेला आहे आणि त्यांच्यामध्ये क्षात्रवृत्ती आहे असंही एक याच्यातला बोध आहे. पण सांगायचं सूत्र हेच की तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय गती नाही, संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य मिळणार नाही आणि त्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. तर तुम्ही संघर्ष करा अशा पद्धतीचं म्हणणं. रणमैदान हे तीर्थ पवित्र, त्यापुढे काय देवक्षेत्र, हाना मारा ठोका तोडा गात्र, श्रेष्ठ वीर गरजती नाही लढल्याविन मुक्ती. मित्र हो, हे रणमैदान आहे आणि इथे देवक्षेत्र वगैरे जे काही सगळं आहे ते तुम्ही याचना करण्यासाठी नाही, याचना करणे अपेक्षितच नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचना करू नका. इथे हाना मारा ठोका तोडा असं जे म्हणणं आहे ते रणक्षेत्राची प्रतिमा इथे उभे केल्यामुळे आहे. म्हणजे युद्धभूमीच्या ठिकाणी असंच सुरू असतं. तिथे कोणी नवस सायास वगैरे करत बसत नाही आणि तिथं कोणी देवदैव वगैरे पाळत नाही. रणक्षेत्रावर काय असतं? रणक्षेत्रावर तुम्हाला हाना मारा तोडा हेच आहे आणि मारावंच लागतं, तोडावंच लागतं ना. रणक्षेत्र त्यालाच म्हणतं. मित्र इथे बनसोड हे सांगतात की बाबा रे, या सामाजिक जीवनामध्ये तुम्हाला जर सन्मानानं जगायचं आणि मुक्ती हवी आहे तर हे सुद्धा एक रणक्षेत्रच आहे, युद्धभूमीच आहे. तुम्हाला संघर्ष अपरिहार्य आहे. आता अर्थात या संघर्षामध्ये तुम्हाला माणसं तोडा, माणसं मारा वगैरे अशा पद्धतीचं म्हणणं नाही आहे, पण तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि तुमच्या मुक्तीचा लढा तुम्हालाच लढावा लागेल अशा पद्धतीचं हे सांगणं आहे. माणसं मारणे, खून, हत्या हे इथं अपेक्षित नाही आहे, पण तुम्हाला हे करावं लागेल. काय करावं लागेल? तर संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल. लढल्याशिवाय पर्याय नाही. आणि पुढे त्यांनी हेही सांगितलेलं आहे की आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांनी इथे
सन्मानासाठी संघर्ष केलेला आहे, ते शूर होते, आपल्याला ते करावं लागेल, संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. मित्र हो, साधं सूत्र हे की यांनी संघर्षाचा एक संदेश दिलेला आहे की बाबा रे, तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही, तुम्ही संघर्ष करा तरच तुम्हाला मुक्ती आहे. आणि मित्र हो, सामाजिक जीवनामध्ये हे सत्य आहे, कालचं सत्य आहे तसं आजचं हे सत्य आहे की मागून मिळेलच असं नाही, तुम्हाला संघर्ष करावाच लागतो. किंबहुना मानवी जीवन, संबंध मानवी जीवन हे संघर्षाशिवाय नाही, माणसाला संघर्ष करावाच लागतो. हे संघर्षाचं सूत्र दलित साहित्याने मांडलेलं आहे, त्यांच्या कथा कादंबऱ्यातून मांडलेलं आहे, त्यांच्या आत्मकथनातून मांडलेलं आहे, त्यांच्या कवितातून सुद्धा मांडलेलं आहे. हे अनेक ठिकाणी म्हणजे येतं, अनेकांच्या रचनेमध्ये येते, आपण लक्षात घेऊ. मित्र हो, आणखी एक दलित साहित्याचं सूत्र आहे. दलित साहित्याचं स्वरूप लक्षात घेताना ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे. दलित साहित्य माणसाला श्रेष्ठ मानते, ही गोष्ट आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे. दलित साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस आणि माणसाचं हित आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यासाठी तुमच्यापुढे एक बाबुराव बागुल यांची कविता ठेवतो मी. बाबुराव बागुलांनी फार स्पष्टपणे हे सूत्र मांडलेलं आहे, त्यामुळे त्यांची कविता आपण पाहू. म्हणे किती महत्वाची आहे कविता आणि सूत्र किती महत्वाचं आहे पहा. ते असं म्हणतात, वेदा आधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास, पंच महाभूताचे पाहून विराट विक्राळ रूप तू वेथित व्याकुळ होत होतास, आणि हात उभारून तू याचना करीत होतास, त्या याचना म्हणजे रुचा. सर्व ईश्वराचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस, हे माणसा तूच सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य सूर्य झाला, तूच चंद्राला चंद्र म्हटले आणि चंद्र चंद्र झाला, अवघ्या विश्वाचे नामकरण तूच केलेस आणि प्रत्येकाने ते मान्य केले. हे प्रतिभावंत माणसा तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही. मित्र, महत्वाची कविता आहे ही. या कवितेमध्ये एवढा एक वेगळा क्रांतिकारी विचार आलेला आहे की त्या क्रांतिकारी विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. मित्र, आपल्याकडे पद्धती काय, आपल्याकडे जीवनाविषयीचं किंवा या आपल्या सभोवतालाविषयीचा विचार करण्याचं सूत्र काय आहे. मित्र, सूत्र हे आहे की जगाचा निर्माता, विश्वाचा निर्माता, सृष्टीचा निर्माता कोण आहे, तर तो ईश्वर आहे, असं एक तत्वज्ञान मानलं जातं. म्हणजे माणसाचा निर्माता कोण आहे, माणसाचा निर्माता ईश्वरच आहे. सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे, तर माणसाचा निर्माता ईश्वरच आहे. आता दुसरीकडे असंही मानलं जातं, मग माणसाचा या सृष्टीचा निर्माता जर ईश्वर असेल तर चालवणारा कोण आहे, तर चालवणारा सुद्धा ईश्वरच आहे. आता चालवणारा तो असेल तर मग या सगळ्यांना मारणारा, संपवणारा कोण आहे, तोही ईश्वरच आहे. अशा पद्धतीचा एक विचार मांडला जातो. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला एक सूत्र, या सृष्टीचं सूत्र सांगताना श्रीकृष्ण असं म्हणतो की बाबा रे, तू या भाऊबंधांना मारायला तयार नाहीस, तुला असं वाटते की मी कशाला मारू यांना, कारण दुर्योधन असतील तो माझा भाऊच आहे, किंवा द्रोणाचार्य, भीष्माचार्य वगैरे माझे गुरु आहेत, अशी तुझी कल्पना आहे ना, तर ती खोटी आहे. हे सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला विचार कुठला सांगतो, विचार असं सांगतो की बाबा रे, ह्या सृष्टीला निर्माण करणारा मीच आहे, ही सृष्टी कशी चालावी हे ठरवणाराही मीच आहे, या सृष्टीला संपवणारा, या माणसांना मारणाराही मीच आहे, तू केवळ निमित्त मात्र आहेस, असं श्रीकृष्णाचं म्हणणं आहे. आणि ते असं हे म्हणणं तो अर्जुनाला सांगतो. म्हणजे काय की जो काही करणार आहे तो देवच आहे, अशा पद्धतीचं साधं आमचं सूत्र आहे. मित्र, म्हणून आपण काय करतो, या सृष्टीला जन्माला घालणारा म्हणून ब्रह्मदेव याची निर्मिती आपण करतो, या सृष्टीला पोसणारा म्हणून आपण विष्णू, अशा पद्धतीचं एक आपण विष्णूला जन्माला घालतो आणि विष्णूच्या कथा सांगतो, आणि दुसरीकडे या सृष्टीला मारणारा म्हणून आपण महादेव, त्याच्याही कथा निर्माण करतो. म्हणजे सृष्टीची निर्मिती, सृष्टीचं अस्तित्व आणि सृष्टीचं संपणं, नाहीस होणं, या तिन्ही गोष्टीशी आपण कोणाचा संबंध जोडतो, ईश्वराचा संबंध जोडतो. आणि मग सृष्टीचा करता धरता वगैरे सगळे तेच आहेत, अशा पद्धतीची आपली कल्पना.
ब्रह्मा विष्णू महेश ह्या कल्पना आपण कशा स्वीकारल्या? निर्माता, अस्तित्व जे राखणं आहे त्याच्यासाठी, आणि संपवणं लय, म्हणजे अस्तित्वात येणं, अस्तित्वात असणं आणि लय होणं, संपणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ईश्वराशी संबंधित करून टाकल्या किंवा ईश्वराच्या पाठीमागे अशा पद्धतीचं. मित्र हो, या सगळ्या सूत्राचा दुसरा जो अर्थ आहे तो अर्थ असा आहे की सगळ्याचा करता धरता जर ईश्वर असेल तर माणूस नगण्य आहे, हा दुसरा विचार याच्यामध्ये अंतर्भूत आहे. माणसाच्या अस्तित्वाला अर्थ काय? काहीच नाही, कारण माणूस काही करू शकतो का? काहीच करू शकत नाही. माणसाच्या हातात काहीच नाही हे सांगण्यासाठी हे सूत्र आपण मांडलेलं आहे. म्हणजे करता धरता ईश्वर हे साधं सूत्र नाही. माणसाचं असणंच शून्य आहे, माणसाचं असणं नगण्य आहे, माणूस काहीच करू शकत नाही किंवा माणसाला काहीच करणं शक्य नाही, किंबहुना माणसाने काही करण्यासाठी माणसाचा जन्मच नाही, तर सगळं जे काही करतो ते ईश्वरच करतो, अशा पद्धतीचे हे सूत्र. मित्र, खूप घातक आहे. माणसाचं असणं नाकारणं आहे आणि दलित साहित्य माणसाचं असणं अधोरेखित करते. हा याच्यातला फरक किंवा हे याच्यातलं मुख्य सूत्र, महत्वाचं सूत्र. दलित साहित्यांनी माणसाचं असणं अधोरेखित केलेलं आहे आणि आपली पूर्व परंपरा अशी आहे की माणसाचं अस्तित्व शून्य करणारी आहे. आपल्या सगळ्या परंपरा पहा बरं. हा विचार जो आहे हा विचार अखंड स्वरूपाचा आहे. म्हणजे 4000 वर्षापूर्वी जे अशा पद्धतीचं सांगितलं गेलं ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत असं सांगणारे आजही काही माणसं आहेत. आजही काही माणसं सांगतात की माणसाच्या हातात काय नाही, जर सगळं जे काही करतो ते देव करतो. मित्र हो, दलित साहित्यानं पहिल्यांदा हे सांगितलं, आंबेडकरांनी सांगितलं, फुलेंनी हे सांगितलं होतं. फुलेंच्या विचाराचं हे सूत्र आहे की बाबा रे, देव काही करत नसतो, जे काही करायचंय ते तुम्हाला करायचंय, तुम्ही करणार आहात, माणूस महत्वाचा आहे. हे सूत्र फुलेंच्या विचाराचं सुद्धा होतं. मित्र हो, हेच सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं सुद्धा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ईश्वरवाद आणि दैववाद नाकारला आणि देवदैववाद नाकारताना त्यांनी माणसांना सांगितलं की बाबा, तुम्हाला तुमच्या जगण्यासाठी जे काही करायचंय ते तुम्हालाच करायचंय. तुमचं जगणं दुसरं कोणीतरी सुखाचं करणार नाही. दुसरं म्हणजे तुमच्या जगण्यावर इतराचं नियंत्रण नाही, म्हणजे देवदैवांचं नियंत्रण नाही, ते तुम्हालाच करायचं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने जी कलमं घातली ना, किंवा जे संविधान निर्माण केलेलं आहे ना, किंवा आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारल्याच्या नंतर जे संविधान निर्माण केले त्याचा अर्थ तोच आहे मित्र. तुमच्यावर नियंत्रण ठेवणारी व्यवस्था अशी इतर कुठली तरी असणार नाही किंवा धर्माची व्यवस्था असणार नाही, तर तुमच्यावर नियंत्रण तुमचंच असणार आहे. असं एक सूत्र आपण संविधानाच्या रूपानं स्वीकारलेलं आहे आणि आपल्या जीवनावर आता खरंच कायद्याचं नियंत्रण आहे. आपण स्वीकारलेली लोकशाही हे फार वेगळं मूल्य आहे. आता आपल्यावर नियंत्रण अशा कुठल्या तरी काल्पनिक देवांचं वगैरे असणार नाही, ते स्वर्गातून वगैरे काही आपल्यावर नियंत्रण ठेवणार नाहीत. मित्र हो, आता आपल्यावर नियंत्रण कोणाचं असणार आहे? आपलंच असणार आहे. आपल्या ह्या सगळ्या व्यवस्थेचं सूत्र किंवा या व्यवस्था नीट पाहणारे लोक निवडून कोण देतो? आपणच देतो. म्हणजे आपले प्रतिनिधी आपणच निवडायचे, आपण निवडून यायचे. म्हणजे सगळी व्यवस्था शेवटी आपल्या हातात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीविषयीचा जो विचार मांडला की इथे लोक चर्चेतून लोकांच्या हिताचा विचार मांडतील किंवा लोकांच्या हिताचं जे सूत्र आहे ते सूत्र ठरवतील. कोण ठरवतील? लोकच ठरवतील. कशातून ठरवतील? चर्चेतून ठरवतील. धर्मग्रंथ काय सांगतो वगैरे हे लक्षात घेणार नाही. मित्र, सांगायचं ते हे की या सगळ्या व्यवस्थेनं माणूस असणं केंद्रावरती आणलेलं आहे. विशेषतः दलित साहित्याने केंद्रावरती आणलं. बाबुराव बागुलांची कविता इतकी महत्वाची की त्यांनी सांगितलं, बाबा रे, असा कुठलाच देव नाही की ज्या देवाने तुला जन्माला घातलेलं आहे. तर माणसाला त्यांनी सांगितलं की बाबा रे, तू देवाला जन्माला घातलेला आहे, देवाचा निर्माता तू आहेस, देव तुझा निर्माता नाही. हे अगदी स्पष्टपणे सांगितलं आणि हे खरं आहे. मित्र हो, माणसाचा निर्माता देव नाही, देवाचा निर्माता माणूस आहे. हे जरा आपल्या मेंदूला ताण देऊन आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. जरा डोळ्याने पाहिलं पाहिजे. डोळ्याने जरा पहा अवतीभोवती काय दिसते. गावात आपल्या मंदिरात बसवलेली जी मूर्ती असते ना,
ती मूर्ती माणसाने घडवलेली आहे हे डोळ्याला दिसणारं सत्य आहे ना. माणूस घडवतो, त्या मूर्तीवर बसून घडवतो तो, आणि ती घडवलेली मूर्ती कधीतरी आपण त्या मंदिरात नेऊन ठेवतो आणि त्याला देव मानतो. अरे एवढं तरी लक्षात घ्या की ती मूर्ती माणसाने घडवलेली आहे, माणसाने कोरलेली आहे. एवढं तरी लक्षात घ्या. देवाच्या डोक्यावर असणारी जी सावली आहे, ज्याला आपण मंदिर म्हणतो, ते देवानं बांधलेलं नाही आहे, माणसाने बांधलेलं हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही. आता हेही जर कळत नसेल तर मग आपण पुन्हा हेच मानत राहू की सगळं काही करता धरता वगैरे देवच आहे. देवाचं देव करत नाही तर आपलं काय करणार आहे. मित्र हो, सगळं काही माणूस करतो. ईश्वराची निर्मिती माणसानेच केलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देव हा मानवी मनानं निर्माण केलाय, मानवी मनातली कल्पना आहे. देव अस्तित्वात नाही. स्वर्ग नरकाच्या कल्पना सुद्धा मानवी प्रतिभेनं निर्माण केले. स्वर्ग नरक अस्तित्वात नाही. आणि हे जे असं ढळढळीत सत्य आहे ते ढळढळीत सत्य बाबुराव बागुलांनी त्यांच्या कवितेमध्ये नोंदवलेलं आहे. ते म्हणतात, वेदाआधी तू होतास. आपण काय करतो, वेदाची निर्मिती ब्रह्मदेवाच्या तोंडून झाली अशा पद्धतीची कल्पना करतो आणि त्याचबरोबर ब्रह्मदेवाने माणसाची निर्मिती केली असं सांगतो. ब्रह्मदेवाचा वेदाचा फार संबंध जवळचा आपण जोडतो आणि मग तिथून पुढे मानवी संस्कृती उदयाला आले, माणसं विकसित झाले अशा पद्धतीचं. कारण माणसाची निर्मिती, उत्क्रांतीचा वाद आपण नाकारतो ना. डार्विननं जो उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे, उत्क्रांतीची ही जी कल्पना मांडली ते आपण नाकारतो ना. म्हणजे एकपेशीय प्राण्यापासून आपण विकसित होत आले, उत्क्रांत होत आले जीव, ही कल्पनाच आपण नाकारतो. आणि आपण काय कल्पना करतो, ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण वगैरे जन्मले, छातीतून वगैरे काही क्षत्रिय जन्मले, बाकी मांड्यातून वैश्य वगैरे जन्मले आणि पायातून मग शूद्र जन्मले, अशा पद्धतीची आपण कल्पना मांडतो. मित्र, याच्याबद्दल फारच सविस्तर आणि फारच व्यवस्थित मांडणी महात्मा फुलेंनी केलेली आहे. त्याच्या फार खोलात मला जायचं नाही, पण सांगायचं की ही सगळी मांडणी नंतरच्या काळामध्ये फुलेंनी नाकारली, आंबेडकरांनी नाकारली. पण इथेही या कवितेमध्ये बाबुराव बागुलांना ते सांगायचं आहे, बाबा रे, त्या वेदाच्या आणि ब्रह्मदेवाच्या आधी तू होतास. कारण ब्रह्मदेवाला जन्माला घालण्याचं काम माणसानेच केलं नाही. ह्या कथा कोणी रचल्या, माणसानेच रचल्या ना. ब्रह्मदेवा अगोदरचं नाही. ब्रह्मदेवाने काही माणसाला जन्माला घातलंय, काही ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण वगैरे जन्मलेले नाहीत आणि असं काही तोंडातून वगैरे जन्मत नसतात, असं छातीतून वगैरे काही माणसं बाहेर पडत नसतात. ह्या सगळ्या कथा माणसाने निर्माण केल्या आणि या कथा निर्माण करण्यासाठी माणसं अगोदर असावे लागतात की नाही. मित्र, वेद निर्माण होण्याच्या पूर्वी, या ब्रह्मदेवाच्या कथा निर्माण होण्याच्या पूर्वी इथं माणसं होती, कारण या कथा माणसानेच निर्माण केल्या ना. म्हणून या सगळ्याच्या अगोदर तू आहेस, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास. आणि खरं आहे ना, परमेश्वराला जन्माला जर माणसानेच घातला असेल तर परमेश्वराच्या आधी माणूस असेलच ना. कारण परमेश्वराच्या या सगळ्या कल्पना, अवताराच्या, त्याच्या चमत्काराच्या, त्याच्या अलौकिक अद्भुत शक्तीच्या, ह्या सगळ्या कथा कोणी निर्माण केल्या? ह्या सगळ्या कथा देवाने नाही निर्माण केल्या, ह्या सगळ्या कथा माणसाने निर्माण केल्या. ईश्वराच्या अवताराच्या, त्याच्या सगळ्या अलौकिक अद्भुताच्या सगळ्या कथा माणसाने निर्माण केलेल्या आहेत. म्हणून या सगळ्यांच्या आधी तू होतास हे जे म्हणणं आहे बाबुराव बागुलांचं, हे खरं नाही का? इथलं जे पंचमहाभूताचं पाहून विराट विक्राळ रूप तू व्यथित व्याकुळ होत होतास आणि हात उभारून तूच याचना करीत होतास. खरं आहे ना. सभोवतालाचं जे विक्राळ रूप आहे, पूर आला असेल, प्रचंड ऊन पडला असेल, प्रचंड वारा असेल आणि आणखी काही असेल, हे जे विक्राळ विराट रूप आहे हे पाहिल्याच्या नंतर कदाचित माणसाला असं वाटलं असेल ना की या सगळ्याचा निर्माता कोणीतरी आहे. कारण त्याला एवढंच कळत होतं, हे कोणी निर्माण केले, आपण तर निर्माण केलं नाही. मग निर्माण कोणी केलं याचं उत्तर नाही. मग उत्तर नाही म्हणून हे निर्माण करणारा कोणीतरी आहे. म्हणून यांनी वर पाहिलं, एकतर संकटाच्या काळामध्ये याचना केल्या आणि संकटाच्या काळात देवाची याचना, ईश्वरांची याचना करत असताना, ईश्वर निर्माण करत असताना, ईश्वराला जन्माला घातलेल्या या माणसाने ईश्वराची या विराट रूपाचा निर्माता आहे अशी ही कल्पना केली. पण बाबुराव बागुलांचं म्हणणं असं, बाबा रे, असं काही नाही. सर्व ईश्वराचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस. खरंय, सगळ्या देवाला जन्माला घालून त्याचे जन्मोत्सव माणसाने साजरे केले. आता माणसाने ईश्वराला जन्माला कसं घातलेलं आहे हे सूत्र सांगण्यासाठी जे रचना आहेत. पण इतरही पाहणं,
म्हणजे आपण ग्रंथ वाचतो, ग्रंथ वाचल्यावर सुद्धा पहा की श्रीकृष्णाचा जन्म असेल, रामाचा जन्म असेल, या कथा रचल्या कोण? माणसाने रचल्या. आणि आजही त्याचा जन्मोत्सव साजरा कोण करतो? माणूसच करतो. मित्र, या सांगण्यातलं सूत्र फार खोल आहे आणि ते हे की बाबा रे, माणसानेच ईश्वराला जन्माला घातलेलं आहे. जेव्हा केव्हा माणसाला त्याच्या सभोवतालाची निर्मिती कोण केली, आपली निर्मिती कोण केली हे कळत नव्हतं. मग कोणी जन्माला घातला? असं जन्माला घालणारा कोणीतरी असावा ही त्याची कल्पना, अज्ञानावर उभी असणारी कल्पना किंवा समजून घेण्याच्या मर्यादा, सृष्टीचं सूत्र उलगडण्याच्या मर्यादा, ह्या मर्यादेतून देव जन्माला आलेला आहे. कोणीतरी हे जन्माला घालणारा असावं. मग कोण असेल? ती कोणीतरी अद्भुत शक्ती असेल. मग त्या अद्भुत शक्तीला पुन्हा नाव दिलं होतं आपण. मग त्याला ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणा. वेगवेगळ्या धर्मातले लोक आणखी वेगवेगळं काहीतरी म्हणतील. मुळात हे सृष्टीचं सूत्र उलगडून घेण्यातल्या आपल्या मर्यादा आहेत. या मर्यादातून हे सगळं निर्माण झालेलं आहे, हे सत्य. बाबुराव बागुल असं म्हणतात की बाबा रे, अशातून तुझ्या ईश्वराला जन्माला घातला, त्याचे सगळे जन्मोत्सव तू साजरे केलेस. तू त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षाही अगोदरचा आहेस. या सृष्टीचं नामकरण कोणी केलेलं आहे? सूर्याला सूर्य कोणी म्हटलं? चंद्राला चंद्र कोणी म्हटलं? किंवा आणखी कशाला? माणसानेच म्हटलेलं आहे ना. तेव्हा बाबुराव बागुलांची ही कल्पना किती सुंदर आहे. या संबंध सृष्टीचं नामकरण तू केलेलं आहे. या संबंध सृष्टीचं जे आसनं आहे, या आसनाचं वर्णन माणसानेच केलेलं आहे. आणि त्याचबरोबर माणसानेच इथल्या देवांच्या, इथल्या दैवांच्या किंवा इथल्या स्वर्गनरकांच्या वगैरे कथाही माणसाने सांगितल्या. देवांच्या अवताराच्या कल्पनाही माणसाने सांगितल्या. तेव्हा ते हे सांगू पाहतात, ते सांगतात की बाबा रे, तू या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. या ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहेस. ईश्वरापेक्षा श्रेष्ठ असणं जे तुझं आहे हे पहिल्यांदा नीट लक्षात घे. नाहीतर आपण माणसं आतापर्यंत न्यूनगंडामध्ये जगत आलेले आहेत आणि माणसाने आपण स्वतः न्यूनगंड बाळगताना अस्तित्वात नसलेला ईश्वर आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे अशी कल्पना बाळगलेली आहे. आणि दलित साहित्य हे सांगू इच्छितं की बाबा रे, तुझ्यातला हा जो न्यूनगंड आहे तो न्यूनगंड बाजूला काढला पाहिजे. माणूस ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. या सृष्टीचं नामकरण माणसानं केलेलं आहे आणि सगळ्या देवाधर्माच्या कथा माणसानंच निर्माण केल्या आहेत. जी धर्मव्यवस्था आणि त्या धर्मव्यवस्थेचं जे तत्वज्ञान आहे तेही माणसानेच निर्माण केलं आहे. माणूस श्रेष्ठ आहे. ठीक आहे की आपल्याला आणखी या सृष्टीच्या रचनेचा सगळा उलगडा झाला नाही. काही झाला असेल, काही झाला नाही. काही गोष्टी आपल्याला आता कळालेल्या आहेत की सूर्य वगैरे काही रथामध्ये बसत नसतो आणि रथामध्ये बसून तो काही पूर्वेकडून पश्चिमेकडे वगैरे काही जात नसतो. तर सूर्याच्या सभोवती पृथ्वी फिरते. हा उलगडाच आहे ना आपल्याला झालेला. ग्रहण का लागतात? आपल्याला उलगडा झालेला आहे. माणूस कसा विकसित होत आला, माणूस कसा बदलत आला वगैरे उलगडा झालेला आहे. कारण डार्विननं जो उत्क्रांतीचा वाद मांडला, उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला, तो आपल्याला आता बऱ्यापैकी मान्य झाला. आपण तो मान्य केलेला आहे. आता बाकीच्या ज्या काही गोष्टी आपल्याला कळालेल्या नाही, ज्याचा उलगड आपल्याला झालेला नाही, त्याचं कारण काय मित्र? त्याचं कारण आपलं अज्ञान आहे. येणाऱ्या काळामध्ये पुढची जी पिढी आहे ती पिढी त्याची उत्तरं शोधतील. पण आपल्याला काही प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत, काही गोष्टी आपल्याला कळत नाहीत. म्हणजे मग हे सगळं देवाने केलं असं म्हणायचं का? म्हणजे मित्र हो, आपलं हे अज्ञान आहे हे समजून घेण्याच्या ऐवजी आपण देवांचं भूत उभं करायचं का? हे चुकीचं आहे ना. आपण कधीतरी मान्य केलं पाहिजे ना की ज्या गोष्टीचा उलगडा आपल्याला होत नाही, ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही, त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आपल्या अज्ञानात आहे. आपल्याला ते कळत नाही. कदाचित पुढच्या काळामध्ये कळेल, पुढची पिढी त्याचंही सूत्र शोधून काढेल किंवा तेही शोधून काढेल का आहे ते. आजही आपल्याला खूप गोष्टी कळत नाहीत. ठीक आहे ना, पुढे कळतील ना. म्हणजे इतर ग्रहावर सृष्टी आहे का आपल्याला फार कळालेलं नाही. किंवा ज्याला आकाशगंगेची आपण कल्पना मांडतो आणि आकाशगंगेची कल्पना मांडत असताना पृथ्वीसारखे असे हजारो ग्रह आहेत की ज्या ग्रहावर आपल्यापेक्षा प्रगत वस्ती असण्याची शक्यता आहे असं आपण मांडतो. पण खरंच तिथे वस्ती असावी का याचा उलगडा नक्की नाही झाला. होईल ना येणाऱ्या काळामध्ये.
मानवी शरीराची गुंतागुंत आपल्याला नीट कळालेली आहे का? नाही कळाली. पुढे येणाऱ्या काळामध्ये आणखी कळेल. किंवा माणसाच्या जन्माचं हे जे सूत्र आहे हे कदाचित पुढे कळेल ना. आज पहा, ईश्वर माणसाला जन्माला घालत नाही असं म्हणत असताना मग हा जीव निर्माण होतो कसा, असा प्रश्न आहे ना. नवीन जीव निर्माण होतो कसं, ही चैतन्य येतं कसं, पुढच्या आणखी काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वगैरे कळेल. त्याचं सूत्र व्यवस्थित पद्धतीनं मांडलं जाईल. पण ज्या गोष्टीचं आपल्याला काही कळत नाही म्हणून ते अज्ञान आहे म्हणून ईश्वर आहे असं म्हणू नये. आपल्याकडे पहा, काही ईश्वरवादी माणसं असं म्हणतात की या सगळ्यांचा निर्माता ईश्वरच आहे, मग ईश्वर नाही तर कोण आहे? आपण असा प्रश्न कधी विचारला पाहिजे की जो ईश्वर आहे ते एक तर तो आम्हाला दाखवून दे बाबा, कुठं आहे तो ईश्वर. आणि दुसरं असं की या सगळ्याचा निर्माता कोणीतरी पाहिजेच, कोणीतरी निर्माता असतोच. तर मग ईश्वराचा निर्माता कोणी हा प्रश्न निर्माण होत नाही का? कारण प्रत्येक गोष्टीचा निर्माता कोणीतरी असतो. तर मग ईश्वराचा निर्माता कोण? आता लोक असं म्हणतात की ईश्वराला कशाला निर्माता पाहिजे, तो स्वयंभू आहे. मग आता ईश्वराचा निर्माता कोणी ईश्वराला लागत नाही तर बाकीच्याच घटकाला निर्माता कशाला पाहिजे? मग हे स्वयंभू आहेत. अशा पद्धतीची एक मांडणी करता येते. अशा पद्धतीचा आपण विचार केला पाहिजे. जे जे आपल्याला आज कळालेलं नाही ते समजून घेतलं पाहिजे. पण माणसाचा निर्माता ईश्वर नव्हे, तर ईश्वराचा निर्माता माणूस आहे. आणि ईश्वराच्या सगळ्या कथांचा, ईश्वरांच्या ज्या अद्भुत अलौकिक अशा कथा सांगितल्या गेल्या त्याचा निर्माता आहे माणूस आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. मित्र, आपण इथे हे सूत्र समजून घेतलं पाहिजे की दलित साहित्य माणूस महत्वाचा आहे असं सूत्र मांडते. दलित साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस आहे, माणसाची सुखदुःख आहेत, माणसाचं जगणं आहे, माणसाच्या त्या जगण्यातले प्रश्न आहेत. हे महत्वाचं आहे. माणसाने हे असं माणूस असणं नीट लक्षात घ्यावं. अशा पद्धतीचा विचार दलित साहित्य मांडते. आपल्या आतापर्यंतच्या सगळ्या परंपरा तुम्ही लक्षात घ्या. सगळ्या या धार्मिक साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस होता का? तर माणूस नव्हता. माणसाच्या सुखदुःखाविषयी आपण विचार करत होतो का? तर नाही. माणसाच्या सुखदुःखाविषयी, त्याच्या जगण्याविषयी, त्याच्या प्रश्नाविषयी विचार नाही करायचं. आपण काय करायचं? आपण ईश्वरांच्या म्हणजे त्याची भक्ती करणं, त्याचं मंदिर उभं करणं, त्याचे नवसयस, त्याच्यासाठी कर्मकांड हे करत होतो. म्हणजे आपल्याकडे पहा, माणूस उपाशी मेला तरी चालेल, पण दगडाच्या देवाच्या मूर्तीवर तेल, तूप, लोणी वगैरे ओतत राहिलं पाहिजे, ही आपली कल्पना. म्हणजे पहा किती आपण अज्ञान बाळगत होतो आणि अज्ञानमूलक व्यवहार करत होतो. आजही पहा आपल्याला प्रश्न, माणसाला, इथल्या गोरगरीब माणसाला घरं बांधून दिले पाहिजे, त्याला निवारा उभा करून दिला पाहिजे, असा विचार आपला आहे का? नाही. आपण त्याच्यापेक्षा रामाला मंदिर बांधून दिलं पाहिजे. म्हणजे दगड जो मध्ये बसलेला आहे त्याच्यावर सावली पाहिजे असा आपला विचार. पण इथे जिता जागता माणूस, त्याच्या अंगावर सावली नाही याचा आपला विचार करतो का आपण? आज केला पाहिजे. मित्र, पूर्वी तो झाला नाही. आपल्या सगळ्या धार्मिक ग्रंथाच्या केंद्रस्थानी माणसाचा प्रश्न आहे का? माणसाचं जगणं आहे का? मित्र हो, नाही. त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी ईश्वरांच्या कथा आपण सांगत असतो. मग तो कसा अवतार घेतो, तो कसा माणसाला मदत करतो, तो कसं हे सगळं निर्माण करतो वगैरे वगैरे, ह्या कथा आपण. मित्र हो, माणसाचं जगणं काय, त्या जगण्यातले प्रश्न काय, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि मांडायला पाहिजे. हे मांडलं गेलं नाही. धार्मिक ग्रंथांच्या केंद्रस्थानी माणूस नाही. आपली हजारो वर्षाची परंपरा अशी आहे की इथल्या माणसाने माणसाचे गीत गाण्याच्या ऐवजी इथल्या माणसाने अस्तित्वात नसलेल्या देवाचे गीत गायले आणि माणसानेच माणसाचे शोषण केले. हा आपला गतकाळाचा इतिहास आहे. मित्र हो, दलित साहित्य वेगळा विचार मांडते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपण पहा, एक गीत यांचं वामनदादा कर्डकांचं पाहिलं होतं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता माणसाने माणसाचे गीत गायला हवे आणि माणसाने माणसाचे हितही पाहायला हवे. माणसांचं हित कशात आहे त्याचा विचार करायला हवा. अशा पद्धतीचा दलित साहित्याचा एक वेगळेपणा आहे. दलित साहित्य माणसाला केंद्रवर्ती मानते, माणसाला श्रेष्ठ मानते आणि माणसाच्या जगण्याचा विचार करते. हे दलित साहित्याचं वेगळेपणा आहे. हे आपण नीट लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे मित्र,
दलित साहित्याचे आणखी दोन वैशिष्ट्ये नोंदवता येतील. ते म्हणजे दलित साहित्याचा संबंध चळवळीशी आहे. इथल्या ज्या दलित मुक्तीच्या चळवळी आहेत त्या दलित मुक्तीच्या चळवळीशी दलित साहित्याचा संबंध आहे. या चळवळीने दलित साहित्याला बळ दिलेलं आहे, बळ पुरवलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे दलित साहित्य हे इथल्या या चळवळीतून बळ घेतलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. मित्र हो, दलित साहित्याचा जो संबंध आहे तो चळवळीतून बळ घेणार आहे. म्हणजे इथे जे दलित मुक्तीची चळवळ ती अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ती चळवळच राबवली. म्हणजे आपण जर चौदार तळ्याचा सत्याग्रह पाहिला तर ती एक दलित मुक्तीची चळवळच आहे. आता ही जी चळवळ आहे दलित मुक्तीची, साहित्याची निर्मिती हा वेगळा भाग आणि ही दलित मुक्तीची जी चळवळ आहे तो वेगळा भाग. पण ह्या चळवळीचा आणि साहित्याचा खूप जवळचा संबंध आहे. कारण या चळवळीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो विचार मांडत होते किंवा ते जे सांगत होते किंवा इतर जे इथले चळवळीमध्ये कार्य करणारे जे नेते वगैरे होते, पुढारी होते, ते जो विचार सांगत होते त्या विचाराला शब्दरूप देण्याचं काम एकीकडे दलित साहित्य करत होतं. दुसरं म्हणजे दलित साहित्यिकाचा सुद्धा संबंध थेट या चळवळीशी आहे. म्हणजे दलित साहित्यिक जे आहेत, उदाहरणार्थ आता आपण जर नामदेव ढसाळांचा विचार केला, राजा ढालेचा विचार केला, तर हे लोक प्रत्यक्ष चळवळीत होते ना. दलित पॅन्थर जी होती इथली त्या चळवळीत असणारे लोक होते, किंवा वामनदादा कर्डक असतील किंवा बाकीचे लोक असतील, हे प्रत्यक्ष त्या चळवळीमधले लोक आहेत. म्हणजे दलित चळवळ जी आहे ती दलित चळवळ वेगळी आणि दलित साहित्य वेगळं असा आपल्याला विचार करता येणार नाही. ही दलित चळवळ आणि दलित साहित्य ह्या समान चालणाऱ्या गोष्टी आहेत. या चळवळीतून दलित साहित्यिकाने बळ घेतलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, त्या निमित्ताने त्यांनी मांडलेले विचार असतील किंवा बाकी त्यांचे जे संबंध हयातभर असणारे जे लढा होता, संघर्ष होता इथे दलित मुक्तीचा, तो जो लढा आहे, तो जो संघर्ष आहे, त्यातून दलित साहित्याला बळ मिळालेलं आहे आणि त्या लढ्यातून जे विचार आले त्या विचाराला शब्दरूप देण्याचं काम दलित साहित्याने केलंय. असा हा दलित चळवळ, दलित मुक्तीची चळवळ आणि दलित साहित्य याचा जो हा असा अतूट संबंध आहे, तो अतूट संबंध आपण नीट लक्षात घ्यायला हवा. मित्र, दलित साहित्याच्या बद्दल विचार करताना किंवा दलित साहित्याचं स्वरूप पाहताना आणखी एक मुद्दा आपण पाहायला पाहिजे, आणखी एक घटक पाहायला पाहिजे, आणि तो म्हणजे हा घटक की दलित साहित्य जे आहे, मग कथा असेल, कविता असेल किंवा कादंबरी असतील वगैरे, आकृतीबंधाच्या पातळीवर जर विचार केला तर हे का फार वेगळे नाहीत. म्हणजे पूर्वीची आपली जी कथा होती त्या कथेचंच रूप किंवा त्या कथेचाच आकृतीबंध दलित कथेला आहे. पूर्वीची जी कविता होती त्याच कवितेचं रूप दलित कवितेला आहे. म्हणजे पहा, मुक्तछंदामधल्या कविता काही केवळ दलित कविता आहेत असं नाही. म्हणजे अगोदरच्या ज्या कविता आहेत, ज्या गणव्रतामध्ये बसवलेल्या छंदोबद्ध असणाऱ्या कविता, त्याच्यानंतर इथे मुक्तछंदातल्या कविता आलेल्या आहेत आणि दलित कवितेपेक्षा वेगळ्या ज्या कविता आहेत दुसऱ्या, त्याही मुक्तछंदात आहेत, दलित कविता आहेत. म्हणजे रचना जर तुम्ही लक्षात घेतली तर रचनेच्या पातळीवर दलित कथा म्हणजे फार वेगळी काहीतरी आहे असं काही नाही, तेच घटक आहेत ना. म्हणजे कथानक असते, पात्र असतात, त्याच्यानंतर सभोवताल, त्या पात्रांच्या सभोवतालचं काही घटक असतात, वेगवेगळ्या घटनांतून, प्रसंगातून वगैरे कथा घडत जाते, समाजातून कथानक घडत जाते वगैरे वगैरे. हे जे कथेचं मूळ सूत्र आहे किंवा कादंबरीचं तशा पद्धतीचंच मूळ सूत्र असेल, कवितेचं असेल. आकृतीबंधाच्या पातळीवर मित्र हो, ग्रामीण साहित्य असेल, स्त्रीवादी साहित्य असेल, दलित साहित्य असेल किंवा इतर कुठले असतील, साठोत्तरी साहित्य प्रवाहानं आकृतीबंधाच्या पातळीवर नवाच एखादा आकृतीबंध निर्माण केलेला आहे असं दिसत नाही. आकृतीबंधाच्या पातळीवर तोच जे परंपरेनं चालत आलाय किंवा वाङ्मय व्यवहारामध्ये जो पूर्वीच चालत आलाय तोच आकृतीबंध आहे. म्हणजे कथेचा आकृतीबंध तोच आहे, कादंबरीचा आकृतीबंध तोच आहे, कवितेचा आकृतीबंध तोच आहे, नाटकाचा आकृतीबंध सुद्धा तोच आहे ना. आकृतीबंधाच्या पातळीवर दलित साहित्यानं नवं काहीतरी फारच वेगळं निर्माण केलंय असं नाही. थोडंफार असेल, ठीक आहे ना, संवाद असतील, आणखी काही भाषिक पातळीवर वेगळेपण आहे, हे थोडंफार वेगळं पण लक्षात घेता येईल. पण पूर्णतःच काहीतरी बदललंय, नवीनच आहे असं समजण्याचं काहीही कारण नाही. पण मित्र हो,
आशयाच्या पातळीवर मात्र दलित साहित्य वेगळं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दलित साहित्यातला जो आशय आहे तो आशय वेगळा आहे. पूर्वीचा जो आशय आहे तो वेगळा. म्हणजे पहा, धर्मग्रंथाची रचना जी आहे ती रचना आणि दलित साहित्याची रचना सारखी आहे म्हणजे आशय सारखा असं समजण्याचं काही कारण आहे. हे वेगळेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे ना. हे वेगळेपण आहे, आशयाचं हे वेगळेपण आहे. दुसरं म्हणजे दलित साहित्यिकांनी या दलित साहित्याच्या मूल्यमापनाचे निकष काय असावेत याबद्दलही वेगळा विचार केला आहे आणि तो योग्य आहे. म्हणजे आता दलित साहित्याचं जे मूल्यमापन करायचं आहे ते केवळ रचनेच्या अंगाने केलं जाऊ नये. याचा अर्थ रचना कशी ओबडधोबड असावी असं म्हटलेलं आहे का? नाही, रचना सुंदरच असावी. कारण जर तुम्हाला लोकांच्या पर्यंत पोहोचायचं आहे तर ते सुंदर पद्धतीनं पोहोचणं महत्वाचंच आहे ना. लोकांना आवडेल अशा पद्धतीनं रचना सुंदरच असायला पाहिजे ना. काय हरकत आहे? वाचकाने ती जर वाचली पाहिजे असं वाटत असेल तर वाचकांना आवडेल अशा पद्धतीनं सुंदर पद्धतीने ती रचना असावीच. पण केवळ रचना सुंदर या अंगानं दलित साहित्याचं मूल्यमापन केलं जाऊ नये, केलं जाणं योग्य सुद्धा नाही. कारण दलित साहित्य असं मानते किंवा दलित साहित्यिकांची अशी भूमिका आहे की आमच्या साहित्यातला आशय हाच आमच्या साहित्याचं सौंदर्य आहे. आम्ही जे नवी जीवन मूल्य मांडतो, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, सामाजिक न्याय वगैरे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे, ही जी जीवनमूल्य आम्ही दलित साहित्य आमच्या साहित्यामध्ये मांडतो, आमच्या लेखनात मांडतो, ही जीवनमूल्य किंवा हा विचार सुंदर आहे. या विचाराचं सौंदर्य लक्षात घेतलं जावं. आणि हे बरोबर आहे, योग्य आहे, खरं आहे की हे जे विचाराचं सौंदर्य आहे हे सौंदर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे ना. हा आशय सुंदरच आहे ना. मानव मुक्तीच आहे, मानवी हिताच आहे, माणसाच्या चांगल्या जगण्यासाठीच आहे, माणसाच्या उन्नतीचा आहे. हा विचार आपण लक्षात घेणार आहोत की नाही? तर मित्रो, हा नवा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. लक्षात घेण्यासारखा आहे तेव्हा आशय महत्वाचा आहे. हे एक सूत्र मित्रो. आकृतीबंधाच्या पातळीवर जरी वेगळं काही निर्माण झालेलं नसलं, फार बदल झालेला नसला, तरी आशयाच्या पातळीवर दलित साहित्य वेगळं आहे, माणसाचं गुणगान गाणारं आहे, लक्षात घेतलं पाहिजे. जी इथली साहित्याची परंपरा होती, ज्या साहित्याच्या केंद्रस्थानी ईश्वर होता, दैववाद होता, त्या साहित्याच्या केंद्रस्थानी किंवा त्या आशयाच्या केंद्रस्थानी दलित साहित्यानं माणूस आणला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. आशय वेगळा आहे. आणि आता हा जो आशय आहे दलित साहित्याचा, तो आशय माणसाबद्दल बोलतो, काल्पनिक देवाबद्दल बोलत नाही. तो काल्पनिक किंवा चमत्कारिक अशा ईश्वरांच्या अवताराबद्दल, त्यांच्या चमत्काराबद्दल बोलत नाही. तो स्वर्ग नरक वगैरे याच्याबद्दल बोलत नाही. तो जन्माच्या पूर्वीच्या जगाविषयी बोलत नाही आणि मृत्यूनंतरच्या जगाविषयीचं सुद्धा बोलत नाही. तर जन्मल्याच्या नंतर ह्या जगण्याचं जगण्याचा जो सभोवताल आहे किंवा जे प्रत्यक्ष जगणं आहे, त्या जगण्याविषयी दलित साहित्य बोलते. ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, सांगायचं ते हे की दलित साहित्य आकृतीबंधाच्या पातळीवर वेगळं काही निर्माण करतेच का? तर त्याचं उत्तर नाही, असंच आहे. थोडा बदल ठीक आहे भाषिक पातळीवर वगैरे, पण फार काही वेगळाच आकृतीबंध निर्माण करते असं नाही. मात्र वेगळा आशय मांडते आणि त्या आशयाचं सूत्र वेगळं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे ही जी निर्मिती आहे, ही निर्मिती सहेतुक आहे. ही निर्मिती उगी रिकामपणाचं काम नव्हे किंवा कवी लेखक म्हणून मिरवण्यासाठीच ही निर्मिती नाहीये. नाही तर आपल्याकडे पहा की लिहिता येते म्हणून लिहायचं असं नाहीये. ही सहेतुक आहे. आणि हेतू पहा, समजा पूर्वीचंही साहित्य सहेतुक असेल, हेतू असेल त्याच्या पाठीमागे, तर त्यांचा हेतू आणि दलित साहित्यिकांचा हेतू याच्यामध्ये मूलतः फरक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मनुस्मृतीची निर्मिती सुद्धा सहेतुकच आहे. हेतू आहे त्याच्या पाठीमागे, पण हेतू काय आहे? हेतू हा आहे की ते सर्वसामान्य माणसांचं शोषण केलं जावं आणि त्या शोषणातून आपलं पोषण साधावं, हा त्याच्यातला हेतू आहे. म्हणजे स्वतःलाच आपण श्रेष्ठ म्हणून जाहीर करायचं, आम्ही जन्मताच श्रेष्ठ म्हणून जाहीर करायचं, आम्ही जन्मताच भूदेव म्हणून म्हणजे जाहीर करायचं, आम्ही ईश्वराचे अंश आहोत, त्या ईश्वराचे दूत आहोत,
किंबहुना आम्ही ईश्वर रूपच आहोत अशा पद्धतीचं जाहीर करायचं आणि इतरांना मात्र नालायक ठरवायचं, मूर्ख ठरवायचं आणि आम्ही श्रेष्ठ आहोत तर तुम्ही आमची सेवा करा आणि आम्ही श्रेष्ठ आहोत तर ईश्वराची पूजा वगैरे करण्याचं काम आम्हीच करू, कारण आम्ही ईश्वराचे दूत आहोत ना, त्यामुळे तो केवळ आमचाच अधिकार आहे. म्हणजे ईश्वरावर आपला अधिकार सांगायचा, ईश्वराचे पूजापाठ करायचे, कर्मकांड करायचे आणि त्याच्या बदल्यात सर्वसामान्य माणसाकडून दानधर्माच्या रूपामध्ये दक्षिणा वगैरे उपटायचा, म्हणजे घ्यायचं. हे म्हणजे हे जे लिहिणं आहे, हे जे ग्रंथातून सांगणं आहे, हे सहेतुकच आहे. पण मित्र, हा हेतू वाईट आहे, हा हेतू चांगला नाही ना, हा हेतू माणुसकीचा नाही. या हेतूमध्ये माणुसकी कुठे आहे? या हेतूमध्ये इतर माणसाच्या हिताचा विचार कुठे आहे? मानवतावाद कुठे आहे? हा हेतू मित्र मानवतावादावर उभा नाही आणि हा हेतू विवेकावर सुद्धा उभा नाही. विवेक नसणारा, विवेक शून्य मांडणी आहे ही, आणि विवेक शून्य असणारी ही मांडणी स्वार्थमूलक आहे, स्वतःचं हित साधणाऱ्या इतरांचं शोषण करणारी आहे. मित्र हो, दलित साहित्याच्या निर्मितीच्या पाठीमागे सुद्धा हेतू आहेच, पण हा हेतू मानवमुक्तीचा आहे, हा हेतू मानवी हिताचा आहे, हा हेतू माणसाचं जगणं अधिक सन्मानाचं व्हावं असा आहे. आणि मित्र हो, हा हेतू विवेकवादावर उभा आहे, विवेकावर उभा आहे, विवेकाचं सूत्र मांडणार आहे. हे वेगळेपण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मित्र हो, या सगळ्या गोष्टी जर तुमच्या नीट लक्षात येत असतील तर मग तुम्हाला कळेल की दलित साहित्य इतर म्हणजे पारंपरिक आपल्या किंवा धर्मवादी वगैरे धार्मिक साहित्यापेक्षा वगैरे कसं वेगळं आहे हे तुम्हाला कळेल आणि ते कसं आहे हे पण कळेल. म्हणजे वेगळं कसं आहे कळालं पाहिजे, त्याचबरोबर ते कसं आहे हेही कळालं पाहिजे. मित्र हो, दलित साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्थान देणारं, केंद्रवर्ती मांडणारं, त्या विचारांच्या प्रेरणा मांडणारं आहे. आणि दलित साहित्य विवेकवादावर उभा आहे, मानवतावादाची मांडणी करणार आहे, मानवाच्या हिताचा, मानवमुक्तीचा विचार मांडणार आहे, माणसाचा विचार मांडणार आहे, माणसाला केंद्रस्थानी मानून माणसाच्या जीवनाचा, माणसाच्या जीवन संघर्षाचा, माणसाच्या जगण्यातल्या प्रश्नांचा विचार करणार आहे, माणसाच्या इथल्या ऐहिक जगण्याचा, इथल्या ऐहिक विश्वाचा विचार करणार आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. मित्र, हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला दलित साहित्याचं स्वरूप कळेल आणि ते कळणं अपेक्षित आहे. मित्र, तुम्हाला या सगळ्या विवेचनातून दलित साहित्य म्हणजे काय कळेल असं मी गृहीत धरतो आणि इथे हे माझं विवेचन थांबवतो. ठीक आहे.